पंजाब किंग्सचा विजयी रथ अखेर राजस्थान रॉयल्सने रोखला। राजस्थानने मिळवलेल्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला तो विदर्भाचा पोट्या शुभम दुबेनं। 36 चेंडूत 72 धावांची गरज असताना शुभम मैदानात उतरला आणि डनेवन फेरेरासोबत फलंदाजी करताना अवघ्या 12 चेंडूत 31 धावा ठोकत त्याने राजस्थान रॉयल्सला विजयापर्यंत पोहोचवलं। पण शुभमचा हा इथपर्यंतचा प्रवास झाला कसा? तर महाराष्ट्रातील यवतमाळच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला शुभम सुरुवातीला फक्त अभ्यासाचे तास बुडवण्यासाठी क्रिकेट खेळायचा। पण त्याच्या पीटीच्या शिक्षकांनी एकदा त्याला खेळताना पाहिलं आणि तिथूनच त्याच्या क्रिकेटच्या खऱ्याखुऱ्या प्रवासाला सुरुवात झाली। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या क्रिकेट खेळण्याच्या निर्णयाला त्याच्या आई-वडिलांनी नेहमीच पाठिंबा दिला। त्याचे वडील खाजगी कंपनीत नोकरीसोबतच नागपूरमध्ये पानटपरी चालवायचे, तर आई गृहिणी होती। शुभमच्या काकाच्या मित्रानं क्रिकेट साहित्यासाठी त्याला मदतीचा हात दिला, पण क्रिकेट खेळायचं म्हणजे पैसाही लागतोच। त्यासाठी त्याने टेनिस क्रिकेट खेळणं सुरू केलं। विदर्भाच्या संघात काही केला स्थान मिळत नव्हतं। अनेक वर्षांची प्रतीक्षा कोविडच्या काळात अखेर संपली। त्याला 2 खेळाडू आजारी पडल्यानं संधी मिळाली, पण पुन्हा 2 वर्षांची प्रतीक्षा नशिबी आली। मात्र 2023-24च्या सय्यद मुश्ताक अली T20 ट्रॉफीमध्ये त्याने आपली प्रतिभा दाखवली आणि त्याच्यासाठी IPLचे दरवाजे उघडले गेले। पण 2024 IPLमध्ये राजस्थान रॉयल्सने तब्बल 5 कोटी 80 लाखात खरेदी केल्यानंतरही त्याला अपयश आलं। त्यानंतर 2025 मध्ये राजस्थानने त्याला पुन्हा संधी दिली, पण यावेळी त्याला 80 लाखाचीच बोली लागली। मात्र यावेळी त्याने त्याचं कौशल्य सिद्ध करत संघातील जागा टिकवण्यात यश मिळवलं। आता IPL 2026 मध्ये विदर्भाच्या प्रफुल्ल हिंगे आणि दानिश मालेवार नंतर शुभमही मैदान गाजवताना दिसतोय। त्याला यापुढेही खेळताना तुम्हाला पाहायला आवडेल का? कमेंट्समध्ये नक्की सांगा।